हॅलो 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 ग्रँडपा, या लोकांनी आम्हाला इथे कोंडून ठेवलाय. काय? कुणी? का? ग्रँडपा, आम्हाला तुम्ही इथे मजा करायला आणलत ना, पण आम्ही थोडीशी मजा केली तर आम्हाला सगळे ओरडले. हे बघा, आधी तुम्ही रडणं बंद करा. मी बघतो काय करायचं ते. मी बोलतो कपिलशी. डोंट वरी बेटा. अरे गौरी, तुला मला ओळखायचं असेल ना? ओवा. हे बघ, समुद्र या दिशेला आहे, म्हणजे पूर्व पश्चिम दिशाही करेक्ट आहे. बघ मी असा उभा आहे. ओवा. खूप घाई झालीये का तुला? मला? अगं घाई मुलींना असते ओवाळणीची. हा, आत्ता नाही का काकू म्हणाल्या गौरीला मोठी ओवाळणी घाल. कपिल, माझ्या आईचं बोलणं मी फारसं मनावर घेत नाही. तू कशाला घेतोयस? कारण तूही अशी छान श्रेयासारखी नटून थटून माझ्यासमोर उभी आहेस म्हणून म्हणते. ते आईने फोर्स केला म्हणून. पण तुझं काय? तुला चालणार आहे का मी भाऊ मानलेलं? आता तुला चालणार असेल तर मी कशाला नाही म्हणू. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतं की ही माझी आयडिया? काय माहित बुवा. नाही, तू पूर्ण तयारीत तर दिसतेस. काय तामन कुठे? पुन्हा तेच. कपिल, तुला जर नको होतं तर तू मगाशी स्पष्टपणे का नाही सांगितलंस? असं कसं मी सांगणार? काकूना किती वाईट वाटेल. बरं तुझे बाबाही तिकडे होते, त्यांना काय वाटेल? पण तू स्वतः होतीसच की तिकडे. हे बघ, माझ्या घरच्यांना काय वाटेल ना हे मी बघून. हा, तुझं काय? तुला काय वाटतं? थँक्यू, थँक्यू सो मच. मला काय वाटतं हे विचारल्याबद्दल. नाही, इथे आल्यापासून मला काय वाटतं, माझी काय मतं आहेत, हे सगळं विचार करणंच मी बंद केलंय ग. इथे फक्त बाकीचे जे म्हणतील ना तेच तर करतोय मी. आता सुद्धा बघ ना, तुझ्या आईबाबांना जे हवंय तसाच वागतोय ना मी. पास झाला. हे बघ, तुला भाऊ म्हणून ओवाळण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. का? काय हरकत काय? हे बघ, माझ्या आईला काय वाटतं ह्याचा विचार करण्यापेक्षा ना तुला काय वाटतं ह्याचा विचार कर. काय बघतोस? काय नाही. ठीक आहे बाबा, घे एकदाच ओवाळू, पण जेव आधी. उगाच माझा राग जेवणार नको काढूस. नाही ग, मी कोणावरही रागावलं वगैरे नाहीये. मी रागावलं असेल ना तर ते स्वतःच्या नशिबावर रागावलंय. ते काही माझ्यावर प्रसन्न होत नाही. खरं की काय? कपिल, सिच्युएशन चांगली आहे. एखादं सॅड सॉन्ग होऊन जाऊ दे, तसा बरा गातोस तू. ओके, सॉरी. बर सांग मला, काय झालं? डोकं दुखतंय. एवढंच ना? मी बाम लावून देते, बरं वाटतं. अगं नाही, नको. नको काय? हे बघ, बाटली संपली ना तरी सुद्धा चालेल, दुसरी आहे. गौरी, सॉरी. अरे, सणासुदीच्या दिवशी ना जरा लाईट मूड करायचा प्रयत्न करते. आणि कसं आहे ना, माझ्यासारखाच माझा सेन्स ऑफ ह्युमर पण तेवढा काही चांगला नाही.
बा मांडते. अगं नाही आज खरं. करू नकोस, लावून घे गपचूप. ऐक 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 काय सतत विचार करून 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 ना माझं डोकं फुटायची वेळ आली आता. बस हं? गौरी मी चारी बाजूने असा ट्रॅप झालोय माहितीये तुला. एक प्रॉब्लेम सोडून बाहेर पडतो न पडतोय तर दुसरा प्रॉब्लेम माझ्या समोरून उभा राहतोय. फक्त आणि फक्त मला शिपवर परत जाता यावं म्हणून मी त्या राक्षस मुलांना सांभाळायलाही हो म्हणाले. अरे राक्षस काय? राक्षस हा खूप छोटा शब्द आहे या मुलांसाठी. ही मुलं म्हणजे ना महाभयानक मुलं आहे. अधिकारी सरांशी बोलताना मी ह्या मुलांच्या तावडीत सापडणार आहे याची मला कल्पना सुद्धा नव्हती. या मुलांनी ना तोंडाला फेस आणलाय माझ्या. कपिल, अरे लहान मुलं आहेत ती, आणि लहान मुलं इनोसंट असतात ना. लहान मुलं ही इनोसंट असतात ना. केवढं पुस्तकी वाक्य आहे गौरी हे. या मुलांचे प्रताप बघू ना इनोसंट हा शब्द तुझा थरथर कापेल. रामाश्रयावरच्या एका माणसाला सोडलेलं नाही यांनी. बस एवढाच प्रॉब्लेम. एवढाच प्रॉब्लेम आहे. अरे हे बघ, अरे प्रॉब्लेमचा ना बाऊ करून काहीच होत नाही, हो की नाही? त्याच्या मुळाशी जावं लागतं. आता मला सांग, तुझ्या शिपवर एखादं मशीन बिघडलं तर ते मशीन तू समुद्रात फेकून देतोस का? नाही ना. तू त्या मशीन मधलं बटन दुरुस्त करतोस आणि मशीन पुन्हा सुरू करतोस. असंच आहे. त्या मुलांमधलं बटन मिळायची गरज. ते जर एकदा मिळालं ना की ती मुलं तुझ्या कंट्रोलमध्ये. तुला म्हणजे तू सगळ्या गोष्टी अशा खूप सोप्या करून सांगतेस ना ग. सगळ्यातलं सगळंच कळतं ना तुला. नाही बाबा, तसं नाही. हा, मला एक खोडं सुटलेलं नाहीये. थोडं आता कुठलं? चालतं बोलतं कोड आहे. हं? माझ्या समोर उभा आहे आता. खरंच कपिल, मला ना तुझ्या वागण्याचा अंदाजच नाही लावताय. तुला काय कळायला हवंय माझं? का? हा समुद्र बघ, याचं वागणं कळतं का कधी आपल्याला? जाऊ दे, तुला हे नाही कळायचं. चिमाजी, अत्रंगर कुठे आहात सगळे? अरे चष्मा ओळखीचा धनंजय साहेब. अरे वेलकम वेलकम. या या. अरे धनंजय साहेब, तुम्ही मी आवाज ऐकला तुमचा, लगेच इकडे आलो. घे ना. सावकाश. किती वेळ ते सावकाश. सावकाश सावकाश सावकाश. मित्रांनो, सॉरी, खूप इच्छा होती पण तरी सुद्धा दिवाळीला काही येऊ नाही शकतो. नाही ठीक आहे. तुमची फार आठवण काढली आणि आम्ही जाम रागवलो होतो तुमच्यावर. म्हणलं अहो दिवाळी आली पण धनंजय साहेब अजून आले नाही. अति होतंय. दिवाळी नव्हती आली. अति होतंय. खरं सांगू का, मी पण खूप मिस केलं तुम्हाला. पण काय करणार, काही इम्पॉर्टंट कमिटमेंट्स होत्या त्यामुळे येऊ नाही शकलो. हो धनंजय सर, आम्ही सो तुम्हाला खूप मिस केलं. अरे कपिल, कपिल, शियारा, मला माहिती आहे तुझ्याकरता सगळ्यात इम्पॉर्टंट गिफ्ट कुठलं आहे ते. पण ते गिफ्ट तुला नक्की मिळणार आहे. डोंट वरी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वकील साहेबांशी बोललोय आणि मग दगडू केस मागे घेईल. बरोबर आहे. तसं झालं तर कपिल पुन्हा बोटीवर परत जाणार नाही. कुठे होतात रात्रभर? तू अगं मी रामाश्रयावर होतो. रामाश्रयावर? एक तरुण मुलगा आणि एक तरुण मुलगी रात्रभर घराबाहेर राहतात, तेही रिसॉर्टवर. अगं गावात कळल्यावर काय बदनामी होईल आमची. कपिल, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती हो माझी.